मित्रांनो, एखाद्या क्षेत्रात आपण काम करतो, काही दिवस आपण काम करतो, पुन्हा आपल्याला वाटतं त्या कामात आपल्याला रिझल्ट यायला की नाही, रिझल्ट येत नाही, तर आपण ते काम सोडावं. मित्रांनो, कुठलं बी क्षेत्र असो, त्या क्षेत्रात आपल्याला टॉपचं बनण्यासाठी 1000 दिवस द्यावे लागतात. म्हणजे कसे, एखादं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात आपण काम करलो, ती कला आपल्याला सध्या अवगत नाही, ती कला येत नाही, ते काम येत नाही, ते काम करण्यासाठी, ते काम शिकण्यासाठी आणि त्या कामात आपण टॉपचे बनण्यासाठी, परफेक्ट बनण्यासाठी आपल्याला 1000 दिवस द्यावे लागतात. म्हणजे एखादं क्षेत्र आपण निवडलंय आणि त्याच्यात आपण काही दिवस काम केलंय, नंतर आपल्याला वाटायला त्याच्यात आपल्याला रिझल्ट येणं किंवा आपण त्याच्यात आपल्याला ती कला येत नाही किंवा ते काम आपण शिकू शकत नाही. ते काम कुठल्याही क्षेत्रात, ज्या क्षेत्रात आपल्याला वळायचे, ज्या क्षेत्रात आपल्याला पडायचे, त्या क्षेत्रात 1000 दिवस जर आपण दिले ना, 1000 दिवस, तर त्या क्षेत्रातला आपण टॉपचा माणूस बनू शकतो. पहिल्या 10 मध्ये आपण येऊ शकतो. कधी? त्या क्षेत्रात 1000 दिवस दिल्याच्या नंतर. म्हणजे एखाद्या क्षेत्रात आपण उतरलो आणि आपण महिना, 2 महिने, 3 महिने ते काम केले आणि 2-3 महिन्याच्या नंतर आपल्याला वाटायला लागलं की आता ते काम आपल्याच्यानं होत नाही, आपण निराशेत जातो, त्या कामात आपल्याला रिझल्ट येत नाही. असं नाही. एखादं काम आपण निवडलं ना, एखाद्या क्षेत्रात आपण पडलो, एखाद्या क्षेत्रात आपण उडी मारली, तर पुढचे 1000 दिवस लगातार ते ऍक्टिव्हिटी करायची, लगातार ते काम करायचं, कंटिन्यू सातत्यानं त्या क्षेत्रात आपण चालत राहायचं. ज्या वेळेस आपले 1000 दिवस होतील, त्यावेळेस स्वतःचा रिझल्ट स्वतःलाच दिसेल. ज्यावेळेस आपल्याला 1000 दिवस होतील, त्यावेळेस आपण त्या क्षेत्रात टॉपचे माणूस असो, त्या क्षेत्रात आपण परफेक्ट असोल, त्या क्षेत्रात आपण ते काम केले, जे काम आपण 1000 दिवस ऍक्टिव्हिटी केल्यात, त्या 1000 दिवसाच्या अनुभवामुळे त्या क्षेत्रात आपण परफेक्ट बनणार. ती नॉलेज आपल्याला परफेक्ट येणार, ती ऍक्टिव्हिटी आपल्याला परफेक्ट येणार. त्यासाठी आपल्याला 1000 दिवस द्यावे लागतात. 1000 दिवस म्हणजे कसे, एखाद्या दिवस आपण केले, 4-5 दिवस काम केलं, 1-2 दिवस काम केलं नाही, 1-1.5 महिना काम केलं, पुन्हा 2-3 दिवस मधात गॅप पडले, असं नाही. प्रत्येक दिवसाचा टास्क ठरवायचा, प्रत्येक दिवसाचं आपलं जे क्षेत्र आहे त्याच्यात किती काम करायचे ते ठरवायचं आणि ते दिवस किती पूर्ण झाले, म्हणजे प्रत्येक दिवसाचं चॅलेंज पूर्ण करायचं. प्रत्येक दिवसाचा एक विशिष्ट कामाचा भाग करायचा आणि तो कामाचा भाग एक एक दिवस असे 1000 दिवस ज्यावेळेस होतील, जे काम पूर्ण करून आपण टास्क कंप्लीट झाला त्या दिवसाचा, ते दिवस पूर्ण ते कामात घातला, पूर्ण ऍक्टिव्हिटी त्या कामाच्या एका दिवसात केल्यात, असा एक दिवस ज्यावेळेस 1000 दिवस होतील, त्यावेळेस त्या कामात, त्या क्षेत्रात, ते कुठलं बी क्षेत्र असो, आपण टॉपची माणसं बनणार म्हणजे बनणारच. एखाद्या त्या क्षेत्रातली आपल्या अंगात कला असो अगर नसो, 1000 दिवस जर आपण त्या क्षेत्रात दिले, 1000 दिवस ती ऍक्टिव्हिटी, ते कर्म आपण केलं, तर 1000 दिवसाच्या नंतर त्या कामात, त्या क्षेत्रात आपण टॉपची माणसं असणार, परफेक्ट माणसं असणार. कधी? 1000 दिवस आपण ज्या वेळेस दिलेत त्यावेळेस. मग कुठलंही काम आपल्याला करायचं असलं, कुठलाही निर्णय आपल्याला घ्यायचा असला, तर ते कर्म, ते काम 1000 दिवस सातत्यानं मी करल, त्या ऍक्टिव्हिटी 1000 दिवस सातत्यानं मी करल, भले मला तोपर्यंत रिझल्ट येऊ अगर न येऊ, पण ज्यावेळेस 1000 दिवस आपले होऊन जातील, त्यावेळेस त्याच्यानंतर आपल्याला परफेक्ट रिझल्ट येणार म्हणजे येणार. हा निसर्गाचा नियम आहे, ह्या युनिव्हर्सचा नियम आहे. का? आपण 1000 दिवस ते कर्म केलेले असतात, त्याच्यामुळं हा निसर्ग, युनिव्हर्स आपल्याला परफेक्ट त्या क्षेत्रात बनणार म्हणजे बनणारच. मग कुठल्याही क्षेत्र आपल्याला निवडायचं असलं, कुठल्याही क्षेत्रात आपल्याला जायचं असलं, काही दिवस आपण काम करायचं नाही. या क्षेत्रात मी उडी मारतोय, हे क्षेत्र, ही कला, हे कुठलं बी क्षेत्र असो, मला ते करायचे, मला ते आपसात करायचे, काहीतरी शिकायचे, काहीतरी कर्म करायचे, ते दिवस मी परफेक्ट 1000 दिवस जर केले ना, तर मी त्या क्षेत्रात टॉपचा माणूस बनणार म्हणजे बनणारच. या विषयावर तुम्हाला काय वाटते मला सांगा.